तुम्ही स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, पण स्वर्गात तुमचं पुण्य संपलं का पुन्हा तुम्ही जन्माला येतात, म्हणून त्याला संत दूषित. नामस्मरणामुळे तुम्हाला कायमची मुक्ती भेटते, म्हणून त्याला निळा म्हणे पुढे गेले त्यांनी असं काहीतरी तो एवढं बोलून टाकायचं, एवढंच बोला. दोन ओळीचं बोलायचं. ते प्रत्येक चरणावर मला 2-2 ओळीचं ते वचन नाही राहिलं. पहिल्या याच्यावर तो इतका ओळखला मला, पहिल्या चरणावर आहे दृष्टांत माझा 10 मिनिटं जाणार आहे, तो पण 10 वेळेस पाठ केला, तो पण विसरून दृष्टांत काय देणार आहे, कोणावर देणार आहे? भोजराजाचा गांगोतेली आणि भोजराजा. नामस्मरणा म्हणजे कालिदासाचे गुरु हे काय म्हणतात गड्या गांगोतेली. तर मग माणसापेक्षा माणसाच्या नामामध्ये किती सामर्थ्य आहे असं एका विठोबाचे नाम आहे ना, मग ते नामावर लक्षात बसला. विठोबाचे नाम आहे ना, यामध्ये कसं आता आपण दुसऱ्या देवाला मन द्यावे लागतं, पण या देवाला मन द्यावे लागतं. हा देवाचा देव आहे, कळलं काय? तसं मी सांगते तुम्हाला. एक गाव आणि विठोबाचे नाम हे सर्वात मोठे आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेल 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट. नाम मात्र आकाशापेक्षाही अनंत पटीनं मोठे आहे असं माऊली हरिपाठा पण सांगते. ज्ञानदेव पुरुषे गगनावली नाम आहे. तेच तो प्रमाण पाठ आहे. तिथून पुढं नामापासून ओंकार आकाश झाले, आकाशापासून किती झाली हे पूर्ण पाठ करायचं आहे अजून. 2 मिनिटला वाच दे झाडू. तेच उलट पालटा होऊन जाऊ राहिला असं इथे. हे बघ उलट पालट नाही होत आहे. कसं आहे म्हणजे नामापासून ओंकार झाले, ओंकार आकाश झाले, आकाशापासून पृथ्वी झाले, पृथ्वीपासून खाली झाले असं. आणि ते वायू पाण्यापेक्षा वायू शिष्ण आहे, ते वायूपेक्षा ते शिष्ण आहे असं नाम आकाशापेक्षाही व्यापक व शिष्ण आहे असं नाथ महाराज सांगतात. तिथून पुढे नाथ महाराजांचं सांगायचं आहे. असं पुढे आलं अभ्यासामध्ये जे आलेलं आहे, अभ्यासामध्ये ज्याचं त्याचं ते आलं ते चाललं अभंगावर गाव आम्ही विठोबाचे आम्ही करते जाऊन आता काय दुसरी काय साधना पण काय केली, हा बाबा तो बाबा. परत गाव आम्ही विठोबाचे नाम सकळही दाम मंगळाचे इतर साधने फळ कामाला ती पुनरुपे आणि ती गर्भवाचा 2 चरणी. म्हणजे इतर साधना तुम्ही कोणती पण साधना करायची, तुम्हाला फळाची प्राप्ती कराल, पण कोणत्या फळ तुम्ही स्वर्गाला जाशाल तुम्हाला पुण्य मिळेल पाहिजे ती प्राप्ती भेटेल, पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागतं. असं नामस्मरणच असं आहे तर त्याच्याने तुम्हाला डायरेक्ट प्राप्ती होते. जन्मच दिलेला आहे आपल्याला. मुक्तीची वाट द्यायचं आहे ना, की अज्ञानाची निवृत्ती आणि त्याच्यातून एक प्रमाण बसतं आहे तुकाराम महाराजांचं आहे, मागे जाळी महादोष पुढे नाही गर्भवास. त्याच्यावर पण 2 शब्द सांगावं लागेल ना. मग नामाचं सांगायचं ना, की मागे जाळे गर्भदोष नाही, मागे जाळे महादोष पुढे नाही गर्भवास.